मित्रांनो, जर तुमच्या घरासमोर हे एक झाड असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या बहुतेक लोकांना माहीत नाहीत. अनेक लोक रोज या झाडाजवळ जातात, पण त्याचे खरे महत्त्व समजून घेत नाहीत. हे झाड फक्त सावली देत नाही, तर आपल्या जीवनावर, आरोग्यावर आणि पर्यावरणावर मोठा प्रभाव टाकतो. शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल. यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. झाडे आणि वास्तुशास्त्र. भारतीय संस्कृतीत झाडांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. अनेक झाडांची पूजा केली जाते. प्रत्येक झाडाची एक वेगळी ऊर्जा असल्याचे मानले जाते. वास्तुशा वास्तु वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा तयार करण्यासाठी झाडाची योग्य जागा असणे आवश्यक आहे. जर झाड चुकीच्या ठिकाणी लावले गेले तर सूर्यप्रकाश अडू शकतो, घरात अंधार वाढू शकतो आणि ओलावा निर्माण होऊ शकतो. यामुळे वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. 1. बाभळीचे झाड. बाभळीचे झाड काटेरी असते. वास्तुशास्त्रानुसार काटेरी झाड घराच्या समोर नसावे. का नसावे? काटे वादविवाद आणि तणावाचे प्रतीक मानले जाते. घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात असे मानले जाते. घराच्या सौंदर्यावर परिणाम होतो. लहान मुलांना इजा होण्याची शक्यता असते. व्यावहारिक कारण. बाभळीचे काटे जमिनीवर पडल्यास अपघात होऊ शकतो. त्यामुळे घरासमोर हे झाड लावणे टाळा. झाड नंबर 2. चिंचेचे झाड. भारतीय संस्कृतीत लोकमान्यतेनुसार चिंचेचे झाड घराच्या मुख्य दरवाजासमोर असू नये. कारणे. याला नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. घरात उदासीनता वाढते असे काही लोक म्हणतात. धार्मिक दृष्ट्यातून घरासमोर चिंचेचे झाड टाळले जाते. वैज्ञानिक कारण. चिंचेचे झाड खूप मोठे होते. त्याची सावली दाट असते, त्यामुळे घरात सूर्यप्रकाश कमी पोहोचतो. पिंपळाचे झाड. पूजा ही अत्यंत पवित्र झाड मानली जाते. अनेक ठिकाणी त्याची पूजा केली जाते. मग घरासमोर का नसावे? त्यांच्या मुळ्या खूप वेगाने पसरतात. घराच्या भिंतींना तडे जाऊ शकतात. पाया कमकुवत होण्याची शक्यता असते. धार्मिक कारण. पिंपळाची पूजा मंदिरात किंवा मोकळ्या जागेत करावी असे मानले जाते. 4 नंबर झाड. वडाचे झाड. वडाचे झाड भारतीय संस्कृतीत अत्यंत पूजनीय आहे. घरासमोर नसण्याची कारणे. झाड खूप मोठे होते. त्यांच्या पारंब्या सर्व दिशांना वाढतात. घरात सातत्य सावली राहते. व्यावहारिक अडचण. मूळ पाईपलाईन खराब करू शकते. भिंतीचे नुकसान होऊ शकते. छपरावर पाणी साचतात. सुकलेली झाड. सुकलेले किंवा वाळलेले झाड कोणत्याही परिस्थितीत घरासमोर ठेवू नये, कारण ते नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. घराची शोभा कमी होते. कीटक आणि वाळवी वाढू शकते. सुरक्षा कारण. वादळ किंवा पावसात सुकलेले फांद्या तुटून पडू शकतात. खजुराचे झाड. खजुराचे झाड काही ठिकाणी शुभ मानले असते, तरी घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर योग्य मानले जात नाही, कारण उंच आणि एकाकी स्वरूप घराच्या सौंदर्यावर परिणाम. काटेरी कॅक्टस. कॅक्टसची झाडे अनेक लोकांच्या सजावटीसाठी लावतात. वास्तुशास्त्रानुसार काटेरी वनस्पती घरात तणाव वाढवतात असे मानले जाते. मुख्य दरवाजाजवळ ठेवू नये. घरासमोरील कोणते झाड शुभ आहे? नंबर 1. तुळस. तुळस अत्यंत पवित्र मानली जाते. फायदे. सकारात्मक वातावरण, धार्मिक महत्त्व, औषधी गुणधर्म. 2. आवळा. आवळा शुभ मानला जातो. फायदे. आरोग्यासाठी उपयुक्त, धार्मिक महत्त्व. अशोक वृक्ष. अशोक वृक्ष आनंदाचे प्रतीक मानला जातो. फायदे. सुंदर दिसतो, सकारात्मक ऊर्जा. नारळाचे झाड. नारळ शुभतेचे प्रतीक आहे. फायदे. धार्मिक कार्यात उपयोगी, आर्थिक समृद्धीचे प्रतीक. कडुलिंब. कडुलिंब औषधी गुणांनी भरलेली आहे. फायदे. शुद्ध हवा, डास कमी होण्याची शक्यता, आरोग्यासाठी उपयुक्त. वैज्ञानिक दृष्टिकोन. आजच्या काळात झाडांविषयी केवळ वास्तुशास्त्र नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोन देखील महत्त्वाचा आहे. झाड निवडताना खालील गोष्टी लक्षात ठेवा. झाडाची उंची, मुळांचे विस्तार, सावलीचे प्रमाण, घरापासून अंतर, सुरक्षितता. झाड लावताना घ्यायची काळजी. घराच्या पायाजवळ मोठी झाड लावू नका. विद्युत ताराजवळ झाडे लावू नका. नियमित छाटणी करा. सुकलेल्या फांद्या काढून टाका. घरात सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या. निसर्ग. झाडे ही निसर्गाची
अमूल्य देणगी आहे. कोणतेही झाड वाईट नसते, परंतु काही झाडांना त्यांच्या आकारामुळे, मुळ्यामुळे किंवा पारंपरिक मान्यतेमुळे घराच्या अगदी समोर लावणे टाळा. बाभूळ, चिंच, पिंपळ, वड आणि सुकलेली झाड घरासमोर नसावीत असे वास्तुशास्त्र सांगते. जर तुळस, कडुलिंब, आवळा, नारळ आणि अशोक यासारखी झाडे शुभ मानली जातात. लक्षात ठेवा, या सर्व गोष्टी पारंपरिक श्रद्धा आणि वास्तुशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने प्रत्येक झाड महत्त्वाचे आहे, त्यामुळे झाडे लावताना योग्य जागा निवडणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. जय जय स्वामी समर्थ.